ही एक छोटीशी गोळी दिसते ना, हिला कपूर म्हणतात. जवळजवळ प्रत्येक घरात ही मिळते. आपल्या देवघरात पूजेसाठी तर जास्तीत जास्त वापरली जाते. या कपुरात खूप स्ट्रॉंग अँटीबॅक्टेरियल, अँटी फंगल आणि अँटी इन्फ्लॅमेटरी गुणधर्म असतात. म्हणूनच हा खूप इफेक्टिव्ह, पॉवरफुल अँटी डॅन्ड्रफ इन्ग्रेडियंट आहे. आता कसं करायचं आहे? एक कापुराची गोळी नीट क्रश करा, त्यात एक्स्ट्रा व्हर्जिन ऑइल किंवा हेम्पसीड ऑइल मिक्स करा. हे मिश्रण चांगलं ढवळून घ्या आणि थेट स्कॅल्प वरती लावा. लावल्यानंतर 30 ते 60 मिनिटं ठेवा. त्यामुळे स्कॅल्पला खूप छान कूलिंग इफेक्ट मिळतो. नंतर त्या चांगल्या अँटी डॅन्ड्रफ शॅम्पूने केस धुवा. यामुळे तुम्हाला डॅन्ड्रफ कमी होतो, केस जास्त ड्राय होत नाही. मी स्वतः हा उपाय आठवड्यातून 2 वेळेस खास करून हिवाळ्यात करतो. नॉर्मल दिवसात मात्र आठवड्यातून 1 वेळा पुरेसा असतो. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, हे तेल रात्रभर स्कॅल्प वरती लावून अजिबात ठेवू नका. याने काही एक्स्ट्रा फायदा होणार नाही. उलट स्कॅल्पचे पोर्स ब्लॉक होऊ शकतात आणि हेअरफॉल वाढू शकतो, विशेष म्हणजे हिवाळ्यात. आणखी एक गोष्ट, जर तुम्हाला अजून कोणतं तेल मिक्स करायचं असेल तर चालेल, पण कोकोनट ऑइल आणि कॅस्टर ऑइल सोबत मिक्स करू नका. बस एवढंच. ही छोटीशी कापूरची गोळी योग्य वापरली तर डॅन्ड्रफ साठी खूप इफेक्टिव्ह आहे. हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा आणि डेली हेल्थ हॅक साठी दीपक फिटनेस कोचला नक्की फॉलो करा आणि माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.